आपण आज डे 4 मध्ये क्लिअर आहे. डे 4 मध्ये लेवल 0, त्याच्यानंतर लेवल 1, लेवल 2 मध्ये आपण असं शिकलो होतो की जर लेवल 0, लेवल 1 आणि लेवल 2 केली आणि एखाद्या विद्यार्थ्याने ड्रॉप केला अबॅकस शिकणं, तरी त्याला टेबल बनवता येतात. म्हणजेच त्याला कुठलाही अंक घेऊन ऍडिशन 1 लाख 10 लाख पर्यंतच्या रॉडपर्यंत जाऊ शकतो तो. पण तो तो एकलव्याचा बाणा असला पाहिजे. कारण याच्यानंतर कुठलेही काही थांबत नाही ऍडिशन सबट्रॅक्शन, कारण सर्व फॉर्म्युले हेच रिपीटेड होतात. पण विद्यार्थी घरी अभ्यास करत नाही. त्यांना आपल्यासारख्या शिक्षकांबरोबर बसून त्यांना करून घ्यावं लागतं. त्यांना आपल्यासारख्या मोटिवेटर लागतात आणि म्हणून निश्चित त्यांना जेवढ्यांना जास्तीत जास्त शिकायचं ते विद्यार्थी आपल्याकडे येतात. पण मग आता लेवल 3 काय अप्रोच आहे इकडे लक्ष द्या, की एक सिंगल डिजिट किंवा इन हाऊस, नेक्स्ट हाऊस, म्हणजे इन हाऊस मधलं कॉम्बिनेशन, बट कॉम्प्लिकेटेड. कधी कधी सिंपल आपण कॉम्बिनेशन बघतो. प्लीज इकडे लक्षात, कधी कधी सिंपल कॉम्बिनेशन बघतो. फॉर एक्झाम्पल आपण असं करतो की 34, 34, ओके, हा विद्याताई, 34 माय +9. नाही, मला +9 नकोय. मला ओके, मला हे पण नकोय. ठीक आहे. हम्म. चलो ठीक आहे, इकडे लक्ष द्या सर्वजण. मायनस आता आपण आहे ना +9 करूया. प्लीज इकडे लक्ष द्या. मी जर पॉसिबिलिटीज वर म्हणून विचार करत होतो. प्लीज इकडे लक्ष द्या. +9 करू आपण. आता +9 करायचं असेल किंवा मला +29 करायचं असेल, असं पण असू शकतो. पण आपण पहिले +9 करूया. +9 करायचं असेल तर 9 इज नॉट अवेलेबल. आणि मग 9 साठी आपल्याला काय करावं लागतं? -1 +10. आणि -1 साठी आपण काय केलं, की इथला आपल्याला इन हाऊस फॉर्म्युला वापरला. -1 आणि +10, आणि देर इज ऑल्सो +10 नॉट अवेलेबल. आणि म्हणून इथं +10 असा झाला. क्लिअर झालं? लक्षात आलं तुम्हाला? हॅलो. म्हणजे असे कॉम्प्लिकेटेड, असे, याला आपण सुपर, हे हे म्हणू शकतो आपण त्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला. असे मुलांना कॉम्प्लिकेटेड सवय व्हावी, आणि म्हणून लेवल 3 आणि लेवल 4 मध्ये हा अप्रोचच त्यांचा क्लिअर होतो. आपण असं म्हटलं की जो 1चा फॉर्म्युला आहे तोच 10 साठी आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स मध्ये आपण अशी शिकणार आहे की तोच 100 साठी आणि तोच 1000 साठी पण आहे. आणि मग लेवल 4 पर्यंत खूप गुड मॅच्युरिटी येते मुलांना. खूप एक्सलन्स मॅच्युरिटी येते. आणि ज्यांनी लेवल 4 कम्प्लीट केलं ते सहज ऍडव्हान्स पण करतात. पण खरी गंमत असते लेवल 1, आणि जर त्याच्यानंतर लेवल 2 दिलं तर बऱ्याच प्रमाणात ड्रॉप वाढतात. म्हणून आपण आत्ता असे गाईडलाईन्स ठरवूया. तुम्ही तरी सर्वजण, मी सर्वांना सांगेलच जेव्हा आपण आता भेटणार आहोत सर्टिफिकेशनला, तेव्हा आपण सर्वांना एकदा डिस्कशनमध्ये, म्हणजे उद्याची पण जी काही मीटिंग असेल त्या जनरल मीटिंगमध्ये पण हा एक सर्वजण आपण क्लिअर करूया. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिंट मध्ये जी रिव्हिजन येईल ते प्रिंटमध्ये पण रिव्हिजन आपण लेवलचं करून घेऊया. बट आपल्याला एक करता येईल की लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 आपण देऊ शकतो विद्यार्थ्यांना. कारण सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन नंतर, किंवा अजून पण एक तुम्हाला मी अप्रोच सांगतो. आणि त्यातही तुमच्याकडे एखादा विद्यार्थी आला, 5वीतला विद्यार्थी आहे, बऱ्यापैकी चांगला विद्यार्थी आहे, व्यवस्थित इंग्लिश मिडियम मधला विद्यार्थी, आणि तुम्हाला वाटलं की 5वीतला विद्यार्थी, याला कशाला आपण लेवल 1 आणि लेवल 2 द्यावी, असं असू शकतं की नाही? कशाला द्यावी? आई वडिलांचे पैसे वाचले पाहिजे. हा मुलगा विद्यार्थी आहे, आणि विनाकारण पुन्हा परत लेवल 1 द्यावी म्हणजे तो एकदम बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन करेल, आणि त्याला बोर करण्यापेक्षा आपण डायरेक्ट लेवल 3 दिली. आणि सम टाइम असं लक्षात आलं की अरे यार, हा लेवल 3 मध्ये गटांगळ्या खातोय. म्हणजे ना आपण असं म्हणतो का, अरे यार, याला हेवी जाते, डिफिकल्ट वाटते. मग त्यावेळेस आपल्याकडे अजून एक पर्याय असू शकतो. जर आपल्याला पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे पैसेच वाचवायचे असतील तर आपण त्याला अजून असं सांगू शकतो, बाळा, तुझी जर मेहनत करायची तयारी असेल, तुला जर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल, तर मी तुला सजेस्ट करेल, तुझे पैसे वाचावेत म्हणून, 1,500-2,000 रुपये तुझा टाइम वाचावा म्हणून, तू या बुक बरोबर लेवल 1चं पण बुक सॉल्व कर. कारण तो मुलगा कुठला आहे, परत मी एकदा सांगतो, तो मुलगा कितवीतला आहे,
तो 5वीतला आहे म्हणून ऑप्शन सांगितलं. तो मुलगा 6वीतला आहे, तो 7वीतला आहे, तो 8वीतला आहे. कारण तुमच्याकडे 8वीतले पण मुलं येतील. ते पण पालक म्हणतात, नाही नाही आमच्या मुलाला पहिल्यापासून पाहिजे. पण ठीक आहे, पहिल्यापासून पाहिजे तर ते आत्ता जे एक्झिस्टिंग लेवल झिरोचं बुक आहे ते तर नाही देऊ शकत आपण 8वीच्या मुलांना. तो म्हणेला यार काय आहे, इतके इतके इजी. आणि तरी पण देतात. जे मोठे मोठे ब्रँड अबॅकस मधले आहेत, मोठ्या मोठ्या संस्थांबरोबर काम करतात, तेच देतात. आणि ते 99 पर्यंतच मुलांना कोडिंग आणि डिकोडिंग की बीट वरून नंबर आणि नंबर वरून बीट झाली, लेवल लेवल झिरो कम्प्लीट त्यांची बेसिक लेवल. 8वीच्या पण मुलांना देतात. 3,000-3,000 रुपये घेतात, 1,500 रजिस्ट्रेशनचे घेतात, 2,000-2,500 रुपये फीज घेतात. हे मार्केटमध्ये चालतं. पण मी हे सर्व का सांगतोय, की आपण ऑनेस्टली पालकांना पर्याय द्यायचा, त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यायचा. जर त्यांची इच्छा असेल तर ते घेतील, नाही तर नो प्रॉब्लेम. आपण प्रामाणिकपणे शिकवणारच आहेत. आणि जर त्यांना वाटलं तर ठीक आहे, माझ्या मुलाचे 2 लेवलचे पैसे वाचतायत, मी लेवल 3ला घेतलं ऍडमिशन आणि लेवल 1चं त्याच्याबरोबर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणार आहे, त्याला बोली करून घ्यायची. नुसतं शो म्हणून नाही ते बुक घ्यायचं. तर तू एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणार आहे, डबल प्रॅक्टिस करणार आहे इतर मुलांपेक्षा. आणि डेफिनेटली मग त्याला जर डिफिकल्ट जात असेल तर त्या B1 आणि M1 B1 म्हणजे बेसिक, M1 म्हणजे मूव्हर्स, याचा फायदा होतो. तुमच्याकडे बुक अवेलेबल आहेत. क्लिअर झालं मी काय सांगितलं ते? आणि तुम्हाला सिलेबस बद्दल पण माहिती आहे, बुक दाखवून देतो मी. मला कोणीतरी सांगेल की बुक दिसलं की कोणीतरी सांगा मला, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. बुक दिसतंय का, कोणी सांगेल का? ओके. हो सर. ओके. सो हे बुक आहे आपलं. पुन्हा परत बीट आयडेंटिफिकेशन, नंबर्सवरून बीट ड्रॉ करणं, त्याच्यानंतर डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर पहिली टेस्ट डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, दुसरी टेस्ट डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर मग इथं +1 आणि +2 म्हणजे इन हाऊस फॉर्म्युला. आणि मग इथं +1 बरोबर +10 आणि +20चे पण फॉर्म्युले येतात. जसं आपण बघितलं होतं की 34, करा माझ्याबरोबर सर्वजण, 34 +12 10 डायरेक्ट अवेलेबल, आणि 12 साठी 2 साठी -3 +5. त्याच्यानंतर +22, आणि मग 22 साठी -30 +50, आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. जे असे फॉर्म्युले आहेत की जे दोघं रॉडवर येऊ शकतात, इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. तर ते पण या या लेवलमध्ये आहेत. म्हणून ही लेवल थोडीशी हेवी, डिफिकल्ट असते लहान मुलांसाठी. म्हणून त्यांना लेव्हल 0 नंतर आपण B1 आणि B2 करून घेतो आणि मग ही लेवल देतो. आणि B1 B2 करून घेतली की ही लेवल छानपैकी विद्यार्थी सोडवतात. ह्या बुकमध्ये आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. एक तुम्ही बघितलंय, तुमच्याकडे बुक आहे ऑलरेडी, आपण B1 बघितलंय, तेच फॉर्म्युले आहेत. फक्त इथं फॉर्म्युले काय ऍड झालेले आहेत एवढंच सांगेल मी, की 1चा 2चा 3चा आणि 4च्या फॉर्म्युला बरोबर 10 20 30 आणि 40चा मूव्हर्स 1 मध्ये ऍड होतात. आणि ते जे काही आपण कॅल्क्युलेशन तयार करतो त्या अप्रोचेस मध्ये येतात. आणि त्याचं आपण उदाहरण म्हणजे बघितलं बुकमध्ये तर सोडू पण शकतो. प्रत्येक टप्प्याला 2 टेस्ट दिलेल्या आहेत, प्रत्येक टप्प्याला. म्हणजे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन संपले, तिथं टेस्ट 1 आणि टेस्ट 2 दिलेली आहे. त्याच्यानंतर इन हाऊस संपला, तिथं टेस्ट 3 आणि टेस्ट 4 दिलेली आहे. म्हणजे भरपूर साहित्य, मुद्दार्थी ना भरपूर कॅल्क्युलेशन उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर इथं फॉर्म्युलांची प्रॅक्टिस करणं, फॉर्म्युला बोलणं. जसं मी तुम्हाला सांगतो, +-1 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू +4 -5. हे मुलांनी रिदमिक बोललं पाहिजे, किंवा -1 ॲज इज इक्वल टू असं बोलण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. -1 इज इक्वल टू ॲड 4 -5 असं कोणाची बोलण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण स्ट्रोक स्ट्रोक असा हा कॉमन असला पाहिजे. म्हणजे आधी 5 आला नाही पाहिजे, नंतर 4 आला नाही पाहिजे. म्हणजे ते एक आपलं एक स्टँडर्डायझेशन होतं, बाकी काही नाही. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युले, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर टेस्ट 5 आणि 6, त्याच्यानंतर मग +9 +8 हे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युले. आणि हे सर्व आपल्याला माहिती आहे. म्हणून बुकमध्ये मी जास्त वेळ घेत नाही. मी आता बोलतोय तरी माझ्या ब्रेनला थोडा हेवी 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 वाटतंय. मला माहित नाही, माझा रेस्ट झालेला नाही. म्हणून आपण इमिजिएटली 10 मिनिट प्रॅक्टिसला जाऊ.
आपण आलोय क्लासमध्ये, तर प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. मी छानपैकी मला जेवढा आराम करता येईल 2-3 मिनिट मी डोळे लावून शांतपणे बसण्याचा प्रयत्न करेल. मी परत एकदा विनंती करतो. 3 मिनिट झाले की मी जरूर पुढच्या पेजवर जाईल. निश्चित. पण मी 3 मिनिट शांतपणे माझा 3 मिनिट म्हणजे मी एखादा तास आराम करून घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या समोर. सो प्लीज मी इमिजिएटली प्रेझेंटेशनमध्ये जातो. ABC पार्ट मधले 1 to 15 आन्सरचे नंबर लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला नंतर तो वेळ वाया जात नाही. बुक बद्दल डाऊट असेल तर मी प्रेझेंटेशनमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. मला प्रेझेंटेशनमध्ये ऑलरेडी जावंच लागेल. प्रेझेंटेशन ऑन नाहीये. तुम्ही नंबर लिहिताय तोपर्यंत मी प्रेझेंटेशन ऑन करतो. म्हणजे जिथं आपल्याला प्रॅक्टिस मी बनवून ठेवलेलं आहे, प्रॅक्टिस सीट बनवून ठेवलेली. लगेच जाऊया. एकच मिनिट हा. कोणीतरी सांगेल मला की स्क्रीन शेअरिंग झालेली दिसते का नाही दिसते, म्हणजे आपल्याला थोडं बरं होईल. कोणी सांगेल मला? नाही अं, दिसत सर. नाही दिसत आहे ना. एकच मिनिट. आता दिसेल. आता दिसतंय. ओके. ओके. सो हे लेवल 3चं बुक आहे, ऑलरेडी तुमच्याकडे आहे. या लेवल 3च्या बुक बरोबर कधी कधी असं असतं, प्लीज इकडे लक्ष द्या. लेवल 0 आपण फ्री शिकवली. लेवल 0 फ्री शिकवली. आणि मग त्यावेळेस आपण टूल पण नव्हतं, बुक पण नव्हतं घेतलं. मग जर आपल्याकडे 5वी 6वीतला मुलगा असेल, तर त्याला डायरेक्ट आपण लेवल 3ला ऍडमिशन घेतलं. लेवल 3ला घेतलं, नो डाऊट. मग त्याच्याबरोबर बुक घेता येईल, त्याच्याबरोबर टूल घेता येईल, आणि त्याच्याबरोबर एक्झाम पेपर, सर्टिफिकेट आणि प्रॅक्टिस ॲप, असं सर्व आपण फक्त बुक घेतलं. समजा त्याने लेव्हल 0च्या वेळेस बुक घेतलं होतं, टूल घेतलं होतं. लेव्हल 1च्या वेळेस टूल घेतलं होतं, तर टूल घेण्याची गरज नाही. 125 बुक, ₹30 रजिस्ट्रेशन, 155 मध्ये त्याला पूर्ण लेव्हल करता येईल. हे जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा तुम्ही पालकांशी फीस बद्दल बोलतात, तर फीस बोलताना कधीही बुक्स आणि किटचे एक्स्ट्रा सांगूनच द्यायचे नाही. ते रजिस्ट्रेशनचे तुम्हालाच भरायचे आहेत. 155 तुम्हालाच भरायचे आहेत. नाही. 260 तुम्हालाच भरायचे आहेत. नाही. तुम्हाला ₹300 तुम्हालाच भरायचे आहेत. हे असं करून घ्यायचं. म्हणजे तुमच्या वाट्याला जी फीज असते ना, ती प्रामाणिकपणे ती आली पाहिजे. हा एक उद्देश आहे. आणि त्या निमित्ताने असंच सांगायचं, की नाही, कमीत कमी असा पण काही ताईंकडे आग्रह होतो उधारीचा व्यवहार. नाही म्हणायचं, नाही. ₹1000 तुम्हाला कमीत कमी पेड करावे लागतील, तर किट रिलीज होतो. एकदम क्लिअर सांगून द्यायचं. हां, पण पण कमीत कमी पहिले 2-3, 3-4 कार्यकर्त्यांना किट दिल्याशिवाय ना त्यांचं बघून अजून पुढचे 10 ॲडमिशन होत नाही. म्हणून रिलीज पण करायचं, पण व्यवहारी पण राहायचं. कारण साहजिक आहे, तुम्ही पण एवढा वेळ देताय शिक्षणाला, आणि मग तुम्ही पण इतरांपेक्षा जर आपण 30-40% आपण डिस्काउंट देऊन शिकवणार आहेत, कारण आपला एक ब्रेन ट्रेनचा एक तो मंत्र आहे, की सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. तर मात्र मग व्यवहारी आपण असलं पाहिजे. ठीक आहे ना? थोडासा व्यवहार राहण्यासाठी मी तुम्हाला अलर्ट करतोय, बाकी काही नाही. विद्याताई, तुमच्याशी आज दिवसभरात माझं काही बोल झालं नाही. निश्चित क्लास नंतर आपण बोलू. ओके. सो इमिजिएटली गो फॉर द प्रॅक्टिस प्लीज. हे सर्व फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. सो स्टार्ट द ए कॉलम प्लीज, एव्हरीवन स्टार्ट प्लीज. ओके. झालं तर सांगाल तरी तुम्ही. 3 मिनिटं आपण घेणार आहेत ए कॉलमला.
प्लीज अर्धा मिनिट अजून. ओके, क्लोजिंगला जाऊया. हातातलं जे असेल ते कम्प्लीट करा प्लीज. प्लीज बी कॉलम. एव्हरीवन प्लीज बी कॉलम. बी कॉलम. स्टार्ट द बी कॉलम. झालं सर.
झालं सर. सर पेपर कंप्लीट झालाय. ओके. कोणीच बोलत नाही मग? ओके. कोणीच बोललं नाही. बोललो सर, सांगितलं. सांगितलं आम्ही दोघींनी, ओके. विद्याताईंनी. मी झोपलो होतो डायरेक्ट. तुमचा आता आवाज आला तेव्हा मला जाग आली. सो नाऊ सी साठी जाऊया प्लीज. सी साठी जा. मी खरंच झोपलो होतो. प्लीज. ठीक आहे, मला झाल्यानंतर आवाज द्या.
अजून 1 मिनिट बाकी आहे. थोडं क्लोजिंगला जाऊया. हं? जे कम्प्लीट असेल ते कम्प्लीट करूया. एक जस्ट प्रॅक्टिस व्हावी म्हणून हा उद्देश आहे, बाकी काही. ओके. जस्ट लाईक, ओके. हा, ओके. फक्त आन्सर चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की नेमकं आपलं किती करेक्ट आले. ते एक समजावं आपल्याला सर्वांना, म्हणून बाकी काही नाही. नंतर तुमचे बुक असे पेज आणि पेज 100% असे सोडलेले असतील. काही लागल्यास टूलने सोडवा, काही फिंगरने सोडवा, पण विद्यार्थ्यांना मात्र दोघं सिस्टमने सोडवायला सांगायचे. कारण तेवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि तेवढी प्रॅक्टिस केली तर खऱ्या अर्थाने त्यांना त्याचा, जे ब्रेन जिम म्हणतो आपण, त्याचा बेनिफिट होतो, जर प्रामाणिकपणे केलं तर. झालं असेल तर सांगेल कोणीतरी. झालं सर. ओके. ओके, जाऊया. ओके. सर अ, सर, एक मिनिट. हो हो, चालेल, बघून घ्या. सी चेक करायचं राहिलं. चालेल चालेल. ओके, संगीताताई, झालं. हो सर, झालं. ओके. सो एक जस्ट आपण थोडा वेळ वाया न घालवता, माझी इच्छा आहे की डायरेक्ट स्कोर आपण सांगूया